काय शेणखत वापरताय पण शेणखत पूर्ण कुजलेलं आहे का? नाही तर त्याचे हे दुष्परिणाम. आपण काय करतो, गुरांच्या गोठ्यामागचं शेणखत उचलतो, ते उकिरड्यामध्ये टाकतो आणि ते पुन्हा आपण आपल्या शेतामध्ये विस्कळतो. पण या काळामध्ये कुठंही त्या शेणाचं खतामध्ये रूपांतर होत नाही. पूर्ण ते शेण आहे असंच अर्धवट कुजलेलं शेतामध्ये जातं. त्याच्यामुळं आपल्या पिकाला जमिनीमधले आजार म्हणजेच काय तर बुरशी, कंदकूज, मुळकूज, हुमणी, वाळवी तसेच खोडकीड, बुडकाकीड हे रोग आजार जडतात. तर हे सर्व आजार एक आपल्या चुकीमुळे घडतात. ज्याचं काय होतं की ज्यामुळे जमिनीमधले आजार वाढतात पण पिकांची पाने पिवळी पडतात, त्याची वाढ खुंटते, तसेच जमिनीचा पोत खराब होतो आणि आपलं पर्यायाने उत्पन्न घटतं आणि रासायनिक वरचा खर्च वाढतो. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला एक साधा सोपा उपाय करायचा आहे, जो म्हणजे त्या शेणाचं पूर्ण खतामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे आपल्याला. हे करताना तुम्हाला त्यामध्ये सेंद्रिय जो घटक आहे डिकम्पोजर तो वापरणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला मूळकूज, कंदकूज, जसा हळद आहे, आलं आहे, ऊस आहे, टॅमॅटो आहे, ह्या पिकामध्ये या रोगाचा, किडीचा आणि ह्या बुरशीचा अतिशय मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. हे टाळण्यासाठी तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी VSIचं सर्वस्वी डिकम्पोजर हे वापरून त्या शेणाचं पूर्णपणे खतामध्ये रूपांतर केलं पाहिजेत. सोन्यासारखं खत आपल्याला ह्या जीवाणूमार्फत मिळतं आणि त्यामुळे आपल्याला पीक देखील, उत्पन्न देखील चांगलं मिळतं. निरोगी पीक, सुदृढ पीक आणि कंदकूज, मुळकूज ह्या सर्व आजारांपासून पिकाची मुक्ती होते. पिकाचे उत्पन्न वाढते. त्याचबरोबर आपण जर का बेणे प्रक्रिया करून लागण केलीत तर पुढे येणारे आजार ह्यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपण जे छोट्या मोठ्या चुका करतो, हे चुका करून आपण जे नुकसान घेतो त्यापासून आपण वाचतो आणि आपण एक स्मार्ट शेतकरी बनतो. त्याचबरोबर योग्य खत हे आपल्याला चांगलं उत्पन्न घडवून देतं. पुढे येणारे निरोगी सुदृढ पीक हे आपलं उत्पन्न वाढवतं. ह्या सर्व गोष्टींसाठी कंदकूज, मुळकूज, हे आलं, हळद, टॅमॅटो, ऊस ह्या सर्व पिकावर, भाजीपाला पिकावर सर्वावर येतात. तर ह्यापासून आपल्याला मुक्ती हवी असेल, यापासून आपल्याला वाचायचं असेल, आपलं पीक वाचवायचं असेल तर यासाठी जैविक उपाय हा सर्वश्रुत आहे. ह्यासाठी आपण VSIचं प्रतिकार या नावाने औषध येतं. त्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस सबटिलस या प्रकारचे जीवाणू आहेत आणि याचा काउंट देखील सर्वात चांगला आहे. तर हे वापरल्याने ह्याच्यासोबत आपण 200 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर प्रतिकार आणि त्यासोबत 2 लिटर ताक हे उपाय वापरलेत तर अतिशय चांगलं उत्पन्न मिळेल. तसेच बायोमिक्स हा एक चांगला पर्याय आहे, ज्याच्यामध्ये हे बॅक्टेरिया आहेतच प्लस NPKचा बॅक्टेरिया देखील आहे. आणि हे सर्व मिळण्याचे आपलं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं रुद्र एंटरप्राइज वाई हे आहे. तर या ठिकाणी आपण संपर्क साधून आपण ही औषधं उपलब्ध करून घेऊ शकता. आपली सेवा तुम्हाला घरपोच दिली जाईल. धन्यवाद.